जर तुम्ही 40-50 मध्ये असाल आणि तुम्हाला रात्रीला एक वेळेपेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागत असेल आणि जर तुम्ही 60 किंवा 70 वयाचे असाल आणि तुम्हाला रात्रीला लघवीसाठी 2 पेक्षा जास्त वेळा उठावं लागत असेल आणि जर तुम्ही 80 वयाचे असाल आणि तुम्हाला 3 पेक्षा जास्त वेळा रात्रीला लघवीसाठी उठावं लागत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। वारंवार लघवीला होणं याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं। वृद्ध लोकांना असं वाटतं की आपल्या वयामानानुसार आपल्याला वारंवार लघवीला येत आहे, परंतु असं बिलकुल नसतं। किंवा जास्त पाणी पिल्यामुळे किंवा जास्त लिक्विड घेतल्यामुळे, जास्त ज्यूस किंवा रस अशा पदार्थांचं सेवन जास्त केल्यामुळे वारंवार लघवीला येतं हे सामान्य आहे। परंतु असं कुठलंही कारण नसताना जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल तर त्यामागे नक्कीच कोणता ना कोणता आजार आहे किंवा कोणत्या तरी आजाराचं हे लक्षण आहे हे समजून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वारंवार लघवीला येण्याची कोणती 6 कारणं आहेत, तसेच यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो, केव्हा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। वारंवार लघवीला येणं बऱ्याच जणांमध्ये अशी समस्या आढळते। आपल्याला वारंवार लघवीला होत आहे हे केव्हा समजावं? जर तुम्हाला 24 तासामध्ये म्हणजे दिवसाला 8 वेळापेक्षा जास्त लघवीला जावं लागत असेल किंवा जर तुम्हाला दिवसातून 8 ते 10 वेळा रेग्युलरली लघवीला होत असेल, परंतु अचानकपणे तुम्हाला 10 ते 15 वेळा लघवीला जायचं मन होत असेल, लघवीला जावं लागत असेल, तर त्याला आपण वारंवार लघवीला जाणं असं म्हणतो। किंवा तुम्ही 8 वेळा जरी लघवीला जात असाल परंतु त्यासोबत तुम्हाला काही त्रास असेल, जसे की लघवी करताना वेदना होणं, थेंब थेंब लघवी होणं, लघवीचा वास येणं, लघवीचा रंग बदलणं, अशा देखील समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। आता आपण बघूयात वारंवार लघवीला होण्याच्या मागे कोणती नेमकी कारणं असतात। तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पुरुषांमध्ये आढळणारं प्रोस्टेट ग्रंथीची वाढ। प्रोस्टेट एनलार्जमेंटमुळे सुद्धा पुरुषांमध्ये वारंवार लघवीला होण्याची समस्या आढळून येते। तर यामध्ये वारंवार लघवी होते, यासोबत इतर लक्षणं देखील असतात। लघवीची धार कमी होणं, लघवी करताना जोर लावावा लागणं, तसेच प्रोस्टेट एनलार्जमेंट मध्ये रात्रीला वारंवार लघवीसाठी उठावे लागते। लघवीला वारंवार होण्याचं दुसरं कारण म्हणजे किडनी स्टोन। जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, किडनी स्टोन मुळे सुद्धा बऱ्याच वेळा वारंवार लघवीला होतं आणि यासोबत इतर लक्षण असतात, जसं की लघवी करताना जळजळ होणं, थेंब थेंब लघवीला होणं, लघवी करताना तीव्र वेदना होणं किंवा पोटामध्ये तीव्र वेदना होणं, तसेच काही वेळा लघवी करताना रक्त देखील पडू शकतं। अशी लक्षणं दिसत असतील तर समजून जा तुम्हाला किडनी स्टोन मुळे वारंवार लघवीला होत आहे। वारंवार लघवीला होण्याचं तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा तुम्ही प्री डायबेटिक असाल तर अशा वेळी सुद्धा वारंवार लघवीला होण्याचे चान्सेस असतात। तर यामध्ये इतर लक्षणं देखील असतात, जसे की लघवीला वारंवार लागते, सोबत लघवीचं प्रमाण देखील जास्त असतं, रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीसाठी उठावं लागतं, तसेच यामध्ये तुम्हाला वारंवार जास्त तहान देखील लागू शकते। वारंवार लघवीला होण्याचं चौथं कारण म्हणजे मूत्रमार्गामध्ये संसर्ग होणं। सहसा स्त्रियांमध्ये अशी समस्या वारंवार घडते, कारण की स्त्रियांचा मूत्रमार्ग छोटा असल्यामुळे त्यांना वारंवार UTI होण्याचे जास्त चान्सेस असतात। तर यामध्ये वारंवार लघवीला होतं, लघवी करताना जळजळ होऊ शकते, लघवी थेंब थेंब होऊ शकते, जर जास्त प्रमाणात संसर्ग असेल तर कधी कधी रक्तस्राव देखील होऊ शकतो, तसेच खालच्या ओटीपोटामध्ये वेदना देखील असतात। जर अशी लक्षणं दिसत असतील तर समजून जा तुमच्या मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाला आहे, यालाच UTI असं देखील म्हणतात। वारंवार लघवी होण्याचं स्त्रियांमध्ये आढळणारं अजून एक कारण म्हणजे गर्भावस्था। गर्भावस्थेमध्ये सुद्धा स्त्रियांमध्ये वारंवार लघवीचं लक्षण दिसलं जातं, कारण की मूत्राशयाच्या मागे आपलं गर्भाशय असतं आणि जसं जसा गर्भ वाढत जातो त्या गर्भाशयाचं प्रेशर आपल्या मूत्राशयावर येतं आणि त्यामुळे वारंवार लघवीला होऊ शकते। तसेच गर्भावस्थेमध्ये हार्मोन्स मध्ये बदल झालेले असतात, त्यामुळे सुद्धा वारंवार लघवीला होऊ शकतं। तसेच गर्भाशयाकडचा रक्तप्रवाह वाढलेला असतो आणि गर्भाशयाच्या पुढेच आपलं मूत्राशय आहे, त्या ठिकाणचा पूर्ण रक्तप्रवाह हा
वाढलेला असतो, त्यामुळे सुद्धा वारंवार लघवीला होण्याचे चान्सेस असतात. आणि गर्भावस्थेमध्ये जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असते तेव्हा लघवीला जळजळ होत नाही किंवा लघवी करताना वेदना होत नाही. यामध्ये फक्त वारंवार लघवीला होणं हेच एक लक्षण असतं. वारंवार लघवीला होण्याचं 6वं कारण म्हणजे अतिसक्रिय मूत्राशय, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर. बऱ्याच स्त्रियांमध्ये अशा प्रकारची समस्या बघितली जाते. त्यांना वारंवार लघवीला होते, लघवी थांबवून ठेवू शकत नाही, तसेच अचानक लघवीची इच्छा निर्माण होते. थोडं जरी खोकलं किंवा खाली ओटी पोटावर जोर आला की त्यांना लघवीची तीव्र इच्छा निर्माण होते. यालाच अतिसक्रिय मूत्राशय, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असं म्हणतात. काही औषधांमुळे सुद्धा वारंवार लघवीला होऊ शकतं, जसे की जर तुमच्या पायावर सूज असेल आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी डायुरेटिक्स दिले असतील तर त्यामुळे सुद्धा वारंवार लघवीला होऊ शकतं. जर तुम्हाला किडनी संबंधी किंवा हार्ट संबंधी काही समस्या असेल तर अशा वेळी सुद्धा वारंवार लघवीला होतं आणि सहसा रात्री तुम्हाला वारंवार लघवी करण्यासाठी उठावे लागते. जर तुम्ही तणावग्रस्त असाल, स्ट्रेस, टेन्शन, अँझायटीमुळे सुद्धा आपली नर्वस सिस्टीम ओव्हर ऍक्टिव्ह होते आणि त्याचा परिणाम आपल्या ब्लॅडरवर होतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला होऊ शकतं. जर तुम्हाला फक्त वारंवार लघवीला होत असेल तर यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर चहा, कॉफी यासारखे पेय कमी प्रमाणात प्या, कारण की कॅफेन युक्त पदार्थांमुळे वारंवार लघवीला होण्याचे जास्त चान्सेस असतात. भरपूर पाणी प्या. वारंवार लघवीला होतं म्हणून बरेच जण पाणी प्यायला घाबरतात, परंतु जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे. 3रं म्हणजे लघवी थांबून ठेवू नका. मूत्रवेगाचं धारण केल्यामुळे सुद्धा इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस असतात, म्हणून जेव्हा जेव्हा लघवीला येईल तेव्हा तेव्हा लघवी करणं गरजेचं आहे. 4थं म्हणजे स्वच्छता. सहसा स्त्रियांमध्ये वारंवार UTI होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून कॉमन वॉशरूम यूज करणं टाळा किंवा जर वॉशरूम यूज करावंच लागलं तर स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वारंवार UTI होत असेल, त्यामुळे वारंवार लघवीला होत असेल तर यासाठी तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. तर यासाठी 1 चमचाभर जिरे ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालावे आणि सकाळी ते पाणी प्यावं, किंवा 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा जिरे घालून त्याचा काढा तयार करून ते पाणी गाळून प्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या लघवीची समस्या कमी व्हायला मदत होते. रोज 1 आवळ्याचा ज्यूस प्यावा किंवा रोज 1 चमचा आवळ्याचं चूर्ण मधासोबत घ्यावं. त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, लघवीमध्ये होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते. रोज सकाळी 3 ते 5 ह्या प्रमाणामध्ये तुळशीची पानं खावीत. त्यामुळे UTI कमी व्हायला म्हणजे मूत्रमार्गामधील संसर्ग कमी व्हायला मदत होते. भोपळ्याचे बी खावे. भोपळ्याचे बी रोज सकाळी 1-2 चमचा जर तुम्ही खाल्लं तर वारंवार लघवीला होण्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही रोज वाटीभर दही खावे, त्यामुळे आपली गट हेल्थ सुधारते. तसेच दही हे चांगलं प्रोबायोटिक्स असल्यामुळे वारंवार UTI होण्याचे चान्सेस देखील टळतात. जर तुमच्या मूत्राशयाचे स्नायू कमजोर झाले असतील, लघवी थांबून ठेवू शकत नसाल तर तुम्ही मेथीचं पाणी पिऊ शकता. 1 चमचाभर मेथी 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालावी आणि सकाळी ते पाणी प्यावं. त्यामुळे आपल्या स्नायूंचे बल वाढायला मदत होते, ब्लॅडर मजबूत व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकतात. नारळ पाणी पिल्यामुळे लघवीला होणारी जळजळ कमी होते, लघवी साफ व्हायला मदत होते. लघवी करताना जर वेदना होत असेल तर त्या वेदना देखील कमी होतात. तसेच आपल्या शरीरातील टॉक्झिन्स म्हणजे विषारी घटक मूत्रमार्गे बाहेर टाकायला मदत होते. 100 ग्रॅम काळे तीळ घ्यावे, त्यामध्ये 20 ग्रॅम ओवा टाकावा आणि गूळ ऍड करून त्याचे छोटे छोटे लाडू तयार करावे. रोज संध्याकाळी हा लाडू खावा. त्यामुळे जर तुम्ही रात्री वारंवार लघवीसाठी उठत असाल तर ते कमी व्हायला मदत होते, आपले ब्लॅडर मजबूत व्हायला मदत होते. किंवा आपली ब्लॅडर मजबूत होण्यासाठी, मूत्रवाह संस्था मजबूत होण्यासाठी, स्नायू मजबूत होण्यासाठी रोज सकाळी 1 चमचा अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घ्यावं. फळांमध्ये डाळिंबाचं फळ, पेरू यासारख्या फळांचा समावेश करावा. झोपायच्या 2 ते 3 तास आधीच आपण पाणी प्यावं. त्यानंतर पाणी पिऊ नये किंवा कुठलंही लिक्विड डाएट घेऊ नये. आपल्या ब्लॅडरला ट्रेनिंग द्यावी. त्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची समस्या हळूहळू कमी व्हायला मदत होते. पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता, जसे की किगल एक्सरसाइज करावी. किगल एक्सरसाइज नेमकी कशी करावी याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला YouTubeवर मिळतील, ते तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला काही स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असेल तर तुम्ही प्राणायाम करावे, अनुलोम विलोम करावं,
डीप ब्रीदिंग करावी, त्यामुळे ताणतणाव कमी व्हायला मदत होते. ओव्हर ऍक्टिव्ह नर्वस सिस्टीम झाल्यामुळे होणारी समस्या कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही डायबेटिक असाल तर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करावं, त्यामुळे वॉटर रिटेन्शन होणार नाही आणि वारंवार लघवीला होणार नाही. जर तुम्हाला डायरेटिक्स दिले असतील तर ते तुम्ही रात्री न घेता दिवसा घ्यावे, त्यामुळे तुमची रात्रीची झोपमोड होणार नाही आणि रात्रीला वारंवार लघवीला उठावं लागणार नाही. घरगुती उपाय करून सुद्धा जर काही फरक पडला नाही किंवा वारंवार लघवी यासोबत इतर काही गंभीर लक्षणं दिसली, जसं की लघवी करताना रक्तस्राव होणं, लघवी करताना प्रचंड वेदना होणं, ओटी पोटामध्ये प्रचंड वेदना होणं किंवा पोटाच्या कुठल्याही एका बाजूला प्रचंड वेदना होणं, जसं की किडनी स्टोन मध्ये बघितलं, त्यानंतर लघवी पूर्णपणे न होणं, अचानक तीव्र लघवीची इच्छा निर्माण होणं, लघवी रोखून न ठेवता येणं, तर अशा वेळी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला नेमकं कोणता त्रास आहे, कशामुळे वारंवार लघवीला होत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही युरिन टेस्ट करू शकता. त्यामध्ये पस सेल्स आहे का किंवा इन्फेक्शन आहे का हे समजतं. ब्लड टेस्ट करू शकतात. ब्लड टेस्ट मध्ये सुद्धा इन्फेक्शन आपल्याला समजतं. ब्लड टेस्ट मध्ये आपल्याला डायबिटीज आहे का हे समजतं. किडनी संबंधी काही समस्या आहे का हे देखील समजतं. त्यानंतर तुम्ही आपल्या पोटाची सोनोग्राफी करून घ्यावी. सोनोग्राफी मध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंट आहे का, गर्भावस्था आहे का, UTI आहे का, म्हणजे आपल्याला युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे का हे समजतं. किडनी स्टोन आहे का हे देखील समजतं. आयुर्वेदिक औषधांमध्ये गोक्षुरादी गुगुळ, चंद्रप्रभावटी, शिलाजीत यासारख्या औषधांचा समावेश केला जातो. जर तुम्हाला प्रोस्टेट एनलार्जमेंट असेल किंवा किडनी स्टोन असेल तर यामध्ये वरणादी काढा सारखी औषधं दिली जातात. तर अशा प्रकारे जर तुम्हाला रात्रीला वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल, त्यामुळे झोपमोड होत असेल तर त्वरित औषध घ्या, कारण की आपली रात्रीची झोप अतिशय महत्वाची असते. आपली झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो किंवा इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून रात्रीची झोप चांगली व्हावी आणि वारंवार लघवीसाठी उठण्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित ट्रीटमेंट घ्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.